हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका तुझ्या सोबतीने या मालिकेच्या आजच्या शनिवार 21 मार्चच्या एपिसोडमध्ये आजपर्यंतचा सगळ्यात भारी ट्विस्ट आलाय, जो पाहून तुम्हाला सुद्धा खूप आनंद होईल. मग नेमकं घडलंय तरी काय हे जाणून घेण्याआधी सबस्क्राईब बटनवर क्लिक करून चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट तुम्हाला सर्वात आधी मिळतील. तर फ्रेंड्स, आजच्या एपिसोडमध्ये गुढीपाडवा साजरा करण्यात आला आणि या गुढीपाडव्यामध्ये नुपूर अतिशय सुंदर दिसत होती. नऊवारी साडीमध्ये तिचं रूप हे खूप निखरलं होतं. ती खूप छान दिसत होती आणि त्यानंतर तिने लेझिमची सेवा अर्पण केली, लेझिम खेळली आणि तिची लेझिम म्हणजे एक नंबरच. खरंच डोळ्यांचं पारणं फेडणारं तिचं लेझिम होतं, त्यामुळे सगळेजण तिचं कौतुक करत होते. तायडीचा जळफळाट झाला. तायडीने नुपूरला लेझिम खेळताना पाडण्याचा प्रयत्न केला, पण ती स्वतःच तोंडावर आपटली आणि मग नुपूरनेच गुढीपाडवा साजरा केला, गुढी उभारली आहे. मग हे सगळं घडलं तरी कसं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच नुपूरला मीनावर संशय येतो की मीनाने काहीतरी लपवलंय आणि ती मीनाला विचारते, वहिनी दाखव काय लपवलंय. ती हे बिल पाहते तर हे प्रॉपर्टी टॅक्सचं बिल असतं. नुपूरला धक्काच बसतो. नुपूर विचारते, वहिनी हे तर प्रॉपर्टी टॅक्सचं बिल आहे आणि तू याचा फोटो काढलाय ना, सांग बरं फोटो कशाला काढलाय. मीना चांगलीच घाबरते आणि म्हणते, का काढलाय म्हणजे मी सुद्धा या घरची सून आहे, मला सुद्धा या घरची काळजी आहे. एवढं बिल थकलंय, जर हे बिल आपण नाही भरलं तर आपल्या डोक्यावर तर छप्पर निघून जाईल ना. म्हणून मी या बिलचं काही होतंय का, कुठून पैशांची व्यवस्था होतीये का हे पाहण्यासाठी फोटो काढत होते. नुपूरला आश्चर्याचा धक्काच बसतो. पहिल्यांदाच नुपूरचे वेगळेच एक्सप्रेशन आपल्याला पाहायला मिळतात की अरे वा, आज तर मीना वहिनीला आपल्या घरची काळजी वाटतीये, घरच्या अडचणींचा ती विचार करतीये. आणि मीना हे पाहते आणि नुपूरला विचारते, काय ग नुपूर, तू असं काय पाहतेस माझ्याकडे. बाई बाई बाई, म्हणजे या घराकडे मी काही लक्ष दिलं, घराबद्दल काही बोलले, लगेच चार चौघांच्या डोळ्यात यायला लागलं, घरच्याच माणसांच्या डोळ्यात यायला लागलं, असं म्हणून ती आकांड तांडव करू लागते. नुपूर म्हणते, वहिनी बस झालं, आई झोपली आहे, तिला जाग येईल. तर मीना शांत होते आणि म्हणते, ठीक आहे, मी जाते बरं झोपायला आता. तर नुपूर तिला थांबवते आणि म्हणते, वहिनी मी हे तोरण तयार करून ठेवलंय, उद्या सकाळी मला लवकर ऑफिसला जायचं आहे, तेथे गुढीपाडवा सेलिब्रेशन आहे, तर दादाला हे तोरण दारावर लावायला सांग. मीना म्हणते, ठीक आहे. मीना आपल्या रूममध्ये जाते, दरवाजा लावून घेते. आज थोडक्यात वाचले म्हणून ती हुश्य करते आणि लगेचच तायडीला हा प्रॉपर्टी टॅक्सचा फोटो पाठवून देते. इकडे तायडीचं नाईट स्किन केअर रुटीन सुरू असतं आणि तेवढ्यात तिला मीनाचा मेसेज येतो. तायडी हा मेसेज पाहते आणि खुश होते की बरं झालं, या बावट मीनाने एक तरी काम नीट केलं. आणि तायडी विचार करते, नुपूर मी तुला सोडणार नाहीये, तुझी जी जी आवडती गोष्ट आहे ती सगळी तुझ्याकडून हिरावून घेणार, आता तुझ्या डोक्यावरचं सप्पर सुद्धा मी हिरावून घेणार, असा विचार करून तायडी आपला पुढचा प्लॅन बनवते. आणि मग पाहता पाहता दुसरा दिवस उजाडतो. हा दिवस असतो गुढीपाडव्याचा आणि सुमती इव्हेंटचा गुढीपाडवा एकदम उत्साहात साजरा होत असतो. सगळी तयारी झालेली असते आणि जिया व्लॉगिंग करत असते. हॅलो फ्रेंड्स, आज आहे गुढीपाडवा. तेवढ्यात कोमल तेथे येते आणि म्हणते, जिया गुढीपाडवा नाही, गुढीपाडवा. जिया म्हणते, ठीक आहे. आणि जिया म्हणते, हॅलो फ्रेंड्स, आज आहे गुढीपाडवा. तर कोमल म्हणते, अगं बाई गुढीपाडवा नाही, गुढीपाडवा. जिया म्हणते, काय ग कोमल, उगाचच माझा व्लॉग खराब करतेस. तर कोमल म्हणते, मग नीट विश कर ना. तेवढ्यात गुढी तयार होते. कोमल म्हणते, पहा गुढी तयार झाली. जियाला आनंद होतो. जिया मल्हार आणि दीप जवळ येते आणि मस्त सेल्फी काढत असते. तर दीप म्हणतो, ए जिया, सगळी मेहनत आम्ही केली आहे आणि फोटो तू काढतेस का, चल आता आपला शोभायात्रा काढायची आहे. तर मल्हार म्हणतो, नाही थांबा, त्या अजून आल्या नाहीये. जिया आणि दीपला आश्चर्य वाटतं आणि जिया विचारते, कोण त्या. तर दीप म्हणतो, अरे मल्हार, मी सगळं चेक केलंय, सगळे जोक आले आहेत, आपला सगळा स्टाफ आलाय, आता आपण येथून ते आपल्या ऑफिसपर्यंत शोभायात्रा काढायची, तेथे गेल्यावर लेझिमची सेवा अर्पण करायची, आपला सगळा लेडीज स्टाफ लेझिम खेळेल आणि मग आपल्याला गुढी उभारायची आहे. आपल्या सागरिका मॅम गुढी उभारतील आणि गुढीची पूजा करतील. पण मल्हार अजून सुद्धा नुपूरची वाट पाहत असतो. दीप आणि जिया विसरून गेलेले असतात की नुपूर अजून आलेली नाहीये आणि त्याच वेळेस
रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला एक रिक्षा येऊन उभी राहते आणि या रिक्षातून नुपूर खाली उतरते. मल्हार हे पाहतो आणि नुपूर या मालिकेत पहिल्यांदाच अतिशय सुंदर दिसत असते. नुपूरने नऊवारी साडी नेसलेली असते, हातामध्ये बांगड्या, नाकात नथ, माथ्यावर चंद्रकोर आणि तिचं सौंदर्य हे खुलून आलेलं असतं. ती अतिशय छान दिसत असते. मल्हार तिच्याकडे एकटक पाहतच राहतो. नुपूरला पाहताच मल्हारच्या चेहऱ्यावर स्माईल येते. जिया आणि दीपच्याही लक्षात येतं आणि दोघेही त्याच्याकडे आश्चर्याने पाहत असतात. नुपूर केसांचा अंबाडा सावरत सावरत पोज देत देत रस्ता क्रॉस करून येते आणि बॅकग्राऊंडमध्ये बेधुंद मी हे रोमॅन्टिक गाणं सुरू होतं. नुपूर अगदी स्लो मोशनमध्ये कॅटवॉक करत करत रस्ता क्रॉस करत असते आणि मल्हार तिच्याकडे एकटक पाहतच असतो. दीप आणि जिया हे पाहत असतात. बॅकग्राऊंडमध्ये सुंदर रोमॅन्टिक गाणं सुरू असतं. खरंच हा सीन खूप भारी आहे. या मालिकेत पहिल्यांदाच मल्हार आणि नुपूरचा एखादा रोमॅन्टिक सीन आपल्याला पाहायला मिळतोय. नुपूर मल्हार जवळ येते. ती मल्हारकडे काही पाहत नाही. जिया आणि दीपला विश करते. मल्हार तिच्याकडे एकटक पाहतच राहतो. नुपूर खरंच खूप सुंदर दिसत असते, गोड स्माईल करत असते. मल्हार एकटक पाहतच राहतो आणि मग नुपूर मल्हारकडे पाहते आणि ती सुद्धा स्माईल करते. मल्हारची नजर नुपूरच्या चेहऱ्यावरून हटतच नाही आणि नुपूर म्हणते, सर तुमची ऑर्डर पाळली बरं का मी. जिया आणि दीपला काही कळतच नाही आणि मल्हार म्हणतो, ऑर्डर पाळली पण तुम्हाला यायला खूप उशीर झालाय. पहा तुमच्यामुळे शोभायात्रा रखडली आहे. तर नुपूर म्हणते, सर मी वेळेवर तर आले ना. या दोघांमध्ये बाचाबाची सुरू होते. तर जिया म्हणते, स्टॉप स्टॉप, आपल्याला शोभायात्रा काढायची आहे, डिबेट कॉम्पिटिशन सुरू नाही करायची आहे. सगळेजण हसू लागतात आणि मग शोभायात्रेला सुरुवात होते. मल्हारने गुढी हातात पकडलेली असते. नुपूर त्याच्याबरोबर चालत असते आणि जिया मस्त सेल्फीज काढत असते. संपूर्ण सुमती इव्हेंटचा स्टाफ या शोभायात्रेत सहभागी झालेला असतो. शोभायात्रेला खरंच रंगत आलेली असते. मल्हार आणि नुपूर एकत्र खूप छान दिसत असतात. आणि इकडे सुमती इव्हेंटच्या ऑफिस बाहेर तायडीचे आईबाबा असतात. तेवढ्यात तायडी तेथे तयार होऊन येते. तायडी सुद्धा खूप सुंदर दिसत असते. तायडीची आई गायत्री तिचं कौतुक करते. अरे वा, माझी मुली किती छान दिसतेय, आज तू माझी मुलगी शोभतीयेस. तायडीला आनंद होतो. गायत्री म्हणते, अगदी राणी दिसतीये राणी, आणि आजच्या कार्यक्रमात सगळ्यांचं लक्ष हे फक्त तुझ्याकडेच राहणार आहे. तायडी मटकते आणि तायडीचे वडील म्हणतात, हो तायडे, तू राणी दिसतेस राणी. आणि राणीचा अर्थ असतो जिच्याकडे सत्ता सुद्धा असते, सौंदर्य सुद्धा असतं. आणि आज जेव्हा तू गुढी उभारशील तेव्हा सत्ता आणि सौंदर्य या दोघांचा मिलाप अख्ख्या जगाला पाहायला मिळणार आहे. हे ऐकून तायडी खुश होते. तेवढ्यात रेवती मावशी सुद्धा येते आणि तायडीचं हे सौंदर्य पाहून रेवती मावशीला सुद्धा आनंद होतो. ती रेवती मावशी तायडीचं कौतुक करते आणि तिला काला टीका लावते. तर गायत्री म्हणते, हे मला का नाही सुचलं. तायडी म्हणते, राहू दे राहू दे. आणि ती रेवतीला थँक्यू मावशी म्हणते. आता सगळे इथे येतील, माझं कौतुक करतील, म्हणून तायडीला आनंद झालेला असतो. आणि शोभायात्रा सुरूच असते. परंतु खूप उकाडा असल्यामुळे, ऊन असल्यामुळे मल्हारला घाम येत असतो. त्यांनी दोन्ही हातांनी गुढी पकडलेली असते, त्यामुळे तो कसाबसा आपल्या माथ्यावरचा चेहऱ्यावरचा घाम पुसतो. नुपूरच्या लक्षात हे येतं आणि नुपूर ही जियाला सांगते की मल्हारला खूप घाम येतोय. जियाकडे रुमाल असतो. जिया मल्हारच्या चेहऱ्यावरचा घाम रुमालाने पुसते. मल्हार तिला थँक्यू म्हणतो. तर जिया त्याला सांगते, थँक्यू मला नको म्हणू, नुपूरला म्हण, कारण तिचं तुझ्याकडे बारीक लक्ष आहे. मल्हार नुपूरकडे पाहतो. नुपूर त्याच्याकडे पाहून स्माईल करते. त्यामुळे मल्हारला सुद्धा आनंद होतो. तो सुद्धा नुपूरकडे पाहून स्माईल करतो. आणि मग थोड्याच वेळात ही शोभायात्रा सुमती इव्हेंटच्या ऑफिसपर्यंत पोहोचते. तेथे रेवती मावशी, तायडी, गायत्री, तायडीचे वडील सगळे उभे असतात. दीप पुढे येतो आणि म्हणतो, आता शोभायात्रा येथे पोहोचली आहे. सगळ्यात आधी आपल्या ऑफिसचा जो लेडीज स्टाफ आहे, आपल्या ऑफिसचा लेडीज स्टाफ आता लेझिमची सेवा अर्पण करेल आणि मग त्यानंतर सागरिका मॅडमच्या हस्ते आपण गुढी उभारणार आहोत, गुढीची पूजा करणार आहोत. सुमती इव्हेंटचा लेडीज स्टाफ लेझिम खेळायला सुरुवात करतो, लेझिमची सेवा अर्पण करायला सुरुवात करतो. आणि सगळ्यात पुढे नुपूर असते. नुपूर खूप भारी नाचत असते, लेझिम खेळत असते आणि सगळेजण तिच्याकडे एकटक पाहतच राहतात. नुपूर इतकं सुंदर लेझिम खेळतीये यावर कोणाचा विश्वासच बसत नाही. तायडी, तायडीचे वडील, तायडीची आई, रेवती मावशी, मल्हार, जिया, दीप
सगळेजण नुपूरचं कौतुक करू लागतात. रेवती मावशी म्हणते, पाहिलं का वहिनी, नुपूर किती छान लेझीम खेळतीये. पाककलेत तर ती पारंगत आहेच, परंतु नृत्याविष्कार सुद्धा किती छान साजरा करतीये. खरंच नुपूर खूप टॅलेंटेड आहे. तायडीची आई गायत्री सुद्धा म्हणते, हो ना, नुपूर खूप छान लेझीम खेळतीये, हो की नाही तायडे. तायडी आपल्या आईकडे रागारागाने पाहते आणि तिला डोळ्यानेच गप्प बसवते. मल्हार सुद्धा नुपूरकडे पाहत असतो. नुपूर खरंच एन्जॉय करतीये, आनंदी आहे हे पाहून मल्हारला सुद्धा आनंद होतो. आणि नुपूरचा जो कुकिंग स्टाफ असतो तो सुद्धा नुपूरचं कौतुक करतो. पहा ना सर, नुपूर मॅडम किती छान डान्स करताय, खरंच काय एनर्जी आहे त्यांची. आणि बाकीचा स्टाफ सुद्धा म्हणतो, हो हो, नुपूर मॅडम तर खूपच टॅलेंटेड आहेत, प्रत्येक गोष्टीत नंबर 1 आहेत. आणि तायडीला खूप राग येतो. तायडी हे सगळं ऐकत असते आणि तायडी विचार करते, आज सुद्धा ही नुपूर सगळा फोकस स्वतःवर घेतीये आणि माझं जे कौतुक व्हायला पाहिजे ते सगळं कौतुक हीच मिळवतीये, पण मी तिला आता हे कौतुक मिळवू देणार नाहीये. असा विचार करून तायडी ही चक्क नुपूरला कॉम्पिटिशन द्यायचं ठरवते. तायडी ही पुढे येते, एका मुलीकडून लेझीम घेते. त्यामुळे सगळ्यांनाच आश्चर्य वाटतं की तायडी चक्क लेझीम खेळणार आहे, कारण आजपर्यंत तायडीने कधीच लेझीम खेळलेलं नसतं. बाकीच्या सगळ्या मुली थांबतात. नुपूर एकटीच लेझीम खेळत असते. तायडी पुढे येते आणि तायडी नुपूर बरोबर लेझीम खेळू लागते. परंतु तायडीचा आव असाच असतो की पहा, आ देखे जरा किसमें कितना है दम, कोण लेझीम खेळतंय आणि कोण जिंकतंय. आणि त्यानंतर तायडीचा उत्साह पाहण्यासारखा असतो. नुपूर तिच्या नॉर्मल स्पीडमध्येच लेझीम खेळत असते, परंतु नुपूरला हरवण्यासाठी, मी तुझ्यापेक्षा भारी आहे हे दाखवण्यासाठी तायडी एकदम उड्या मारत मारत लेझीम खेळत असते, अतिशय जास्त उत्साहात. तिचा हा उत्साह पाहून सगळ्यांनाच आनंद होतो. मल्हार, तायडीचे वडील, दीप, रेवती मावशी सगळेच खुश होतात. आणि नुपूरने सुद्धा ठरवलेलं असतं, आपण काय हार मानायची नाही. तायडी एकानंतर एक लेझीमचे कर्तब दाखवत असते. कधी तायडी वेगळ्या पद्धतीने लेझीम खेळते तर कधी वेगळ्या पद्धतीने, आणि नुपूर तिच्या प्रत्येक स्टेपचं उत्तर देते आणि तिच्यापेक्षा भारी लेझीम खेळून दाखवते. त्यामुळे सगळ्यांनाच आश्चर्य वाटतं की नुपूर किती पारंगत आहे आणि तायडीला चांगलीच कॉम्पिटिशन देतीये. तायडी थकलेली असते. नुपूर समोर ती श्वास घेऊ लागते. तिला श्वास जड जायला लागतो आणि तिला आता काही लेझीम खेळता येत नाही. आणि तायडी ठरवते की आता माझा शेवटचा घाव या नुपूरला मी तोंडावरच पाडणार. तायडी पाहते की नुपूरचं लक्ष नाहीये, ती तिचं लेझीम खेळतीये. आणि तायडी ही जाणून बुजून नुपूरच्या पायात पाय अडकवण्याचा प्रयत्न करते, परंतु त्याच वेळेस नुपूर उडी घेते. त्यामुळे तायडीचा पाय हा जमिनीवर पडतो आणि तो मुरगाळतो आणि तायडी ही तोंडावरच खाली पडते. त्यामुळे सगळ्यांना जबर धक्का बसतो. नुपूर, मल्हार सगळे घाबरतात आणि तायडी खाली पडलेली असते. सगळे तायडीकडे धावत जातात. मल्हारच्या दोन्ही हातात गुढी असते. तो एका हाताने गुढी पकडतो आणि दुसऱ्या हाताने तायडीकडे जाऊ लागतो. नुपूरला समजतं की गुढी खाली पडणार आहे. नुपूर ही गुढी पकडते आणि गुढी उचलून ठेवते, पण ज्या ठिकाणी गुढी रोवायची असते त्याच ठिकाणी ती ही गुढी रोवून टाकते, म्हणजे तिच्या हस्तेच गुढी उभारली जाते. तायडी जोर जोरात रडू लागते, आ आ, आणि मग तेथे खुर्ची आणली जाते. मल्हार विचारतो, तायडे पाय मुरगाला का? तायडी म्हणते हो. मल्हार तायडीला खुर्चीवर बसवतो. तायडी रडत असते, तिला खूप त्रास होत असतो. आणि तायडीचा बाप हे पाहतो की गुढीची उभारणी तर झालीये. आणि तायडीचा बाप सगळ्यांना म्हणतो, अरे कुणी पाहिलंय का, गुढीची उभारणी झालीये. जो तायडीचा मान होता तो मान या साध्या एम्प्लॉईला मिळालाय. या नुपूरने गुढी उभारलीये. पहा सगळेजण तिकडे पाहतात तर सगळ्यांना जबर धक्का बसतो. मल्हार, रेवती मावशी, तायडी, तायडीची आई गायत्री, दीप, कोणाचाच विश्वास बसत नाही की नुपूरने चक्क गुढीची उभारणी केली आहे. आणि नुपूरला सुद्धा कळत नाही की तिने गुढीची उभारणी केली आहे. त्यामुळे तिला सुद्धा धक्का बसतो. तायडीची आई गायत्री खूप चिडते आणि नुपूरला जाब विचारते, ए नुपूर, तुझी हिंमत कशी झाली गुढी उभारण्याची? हा मान माझ्या तायडीचा आहे. माझी तायडी दरवर्षी गुढी उभारते. तू एक साधी मोलकरीण आहेस. तू कशी काय गुढी उभारली? तू हिंमत कशी केली गुढी उभारण्याची? सगळेजण खूप घाबरतात. नुपूर काहीच बोलत नाही. मल्हार सुद्धा काही बोलत नाही. तायडी चिडलेली असते, कारण नुपूरने तिचा मान घेतलेला असतो, परंतु मल्हार आणि सगळ्यांसमोर ती काही बोलूच शकत नाही.
तेव्हा रेवती मावशी ही म्हणते, वहिनी तुम्ही शांत व्हा, यामध्ये नुपूरची काही चूक नाहीये. नुपूरने काही सगळं जाणून बुजून नाही केलंय, तर गुढी ही खाली पडणार होती आणि मल्हार हा तायडीजवळ होता म्हणून तिने गुढी सावरली आणि हे सगळं अनावधानाने झालं आहे. तिने काय जाणून बुजून गुढी उभारली नाहीये. उगाचच तुम्ही तिला दोष देऊ नका. आणि मग रेवती मावशी नुपूरचं खूप कौतुक करते आणि म्हणते, मला तर वाटतं हा देवाचाच संकेत आहे की नुपूरच्या हातूनच आपल्या घराची, आपल्या कंपनीची गुढी उभारली जावी. कारण नुपूर आपल्यासाठी खूप लकी आहे. जेव्हापासून ती आपल्या आयुष्यात आली ना, तेव्हापासून आपल्या आयुष्यात खूप साऱ्या गोष्टी या सावरत आहे. आणि रेवती मावशीला आठवतं की जेव्हा तिला चक्कर आली होती तेव्हा मंदिरात नुपूरनेच तिला सावरलं होतं. मग मिसेस खांडकेकरच्या इव्हेंटमध्ये सुद्धा नुपूरनेच जेवण बनवलं होतं. हे सगळं रेवती मावशी सांगते आणि म्हणते, मला तर असं वाटतं आता अनावधाने का होईना, जर नुपूरनेच गुढी उभारली आहे तर मग तिच्या हस्तेच गुढीची पूजा सुद्धा व्हायला हवी. तायडीच्या पायाखालची जमीनच सरकते. मल्हारला सुद्धा धक्का बसतो आणि सगळेजण मल्हारकडे आणि तायडीकडे पाहू लागतात. रेवती मावशीने तर सजेशन दिलेलं असतं की नुपूरनेच ही गुढी उभारावी आणि मग तेथील सगळा स्टाफ हो हो खरं बोलताय, हो हो खरं बोलताय, नुपूरच्या हातानेच गुढी उभारायला पाहिजे असं जोरजोरात ओरडतात. त्यामुळे तायडीचा नाईलाज होतो. मल्हार तायडीला विचारतो, तायडी तूच सांग, तुझी इच्छा असेल तरच आपण हे होऊ देऊया. आणि तायडी तिचा चांगुलपणाचा आव आणते, अरे हो मल्हार, मला काहीच प्रॉब्लेम नाहीये जर नुपूरने गुढीची पूजा केली तर. नुपूर कर बरं तो गुढीची पूजा. आणि नुपूरला असं म्हणताच तायडी तिला पुन्हा डोळे दाखवते. नुपूरला समजतं तायडीची काही इच्छा नाहीये, फक्त सगळ्यांच्या दबावाला बळी पडून ती असं बोलतीये. नुपूरची सुद्धा इच्छा नसते की तायडीचा मान मी घ्यावा. रेवती मावशी मात्र खुश असते आणि नुपूरच्या हातामध्ये हे पूजेचं ताट देते आणि तिला गुढीची पूजा करायला सांगते. नुपूर हे ताट हातात घेते आणि तायडीकडे पाहते, परंतु तायडीच्या डोळ्यांमध्ये आग उतरलेली असते. तिचे डोळे लालबुंद झालेले असतात. तिला खूप राग आलेला असतो. ही नुपूर माझा मान घेतीये, नुपूरने गुढी उभारली आणि आता गुढीची पूजा सुद्धा करतीये म्हणून तायडी खूप चिडलेली असते. मल्हारला काहीच कळत नाही की काय करावं आणि काय बोलावं. तो नुपूरकडे पाहत असतो आणि नुपूरला समजलेलं असतं की तायडीला हे बिलकुल आवडलेलं नाहीये की मी गुढीची पूजा करावी. मग आता नुपूर काय करणार हे पाहणं खूप इंटरेस्टिंग आहे आणि आत्ताच आजचा एपिसोड संपतो. फ्रेंड्स, तुझ्या सोबतीने या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, खूप इंटरेस्टिंग होता. नुपूर खूप सुंदर दिसत होती. त्यानंतर शोभायात्रा आणि मग नुपूरने जी लेझिमची सेवा अर्पण केली ते सुद्धा पाहायला खूप भारी वाटलं. आजचा एपिसोड एक नंबर होता, यात शंका नाही. तुझ्या सोबतीने या मालिकेचा आजचा एपिसोड तर भारी होता, परंतु पुढील एपिसोडसुद्धा खूप भारी असणारे, आणखीन मजा येणारे. मग नेमकं घडणार तरी काय? तर फ्रेंड्स, तुझ्या सोबतीने या मालिकेच्या पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की नुपूरने गुढीची पूजा केलेली असेल आणि मग त्यानंतर ती हा प्रसाद सगळ्यांना वाटत असेल. मल्हारला ती प्रसाद देणार आणि गुढीच्या प्रसादामध्ये गोडसुद्धा असतं आणि कडुलिंबाची पानंसुद्धा असतात. मल्हार त्यासाठी नकार देईल आणि म्हणेल, नाही, आजपर्यंत मी कधीच गुढीपाडव्याचा प्रसाद नाही खाल्लाय, कडुलिंबाची पानं नाही खाल्ली आहे, मी नाही खाणार असं म्हणून मल्हार तेथून पळून जाईल आणि म्हणेल, आजपर्यंत कुणीच मला गुढीपाडव्याची ही कडुलिंबाची पानं खाऊ घालू शकलेलं नाहीये. आणि नुपूर हे चॅलेंज ॲक्सेप्ट करणार आणि म्हणेल, ठीक आहे मल्हार सर, चॅलेंज ॲक्सेप्टेड. आज मी तुम्हाला हा गुढीपाडव्याचा प्रसाद खाऊच घालणार, हे माझंसुद्धा तुम्हाला चॅलेंज आहे. आणि हे ऐकून मल्हार, दीप, जिया या सगळ्यांना आश्चर्य वाटेल की कालपर्यंत ज्या मल्हारला सगळे वाघोबा म्हणायचे त्या मल्हारशी ही वाघीण कशी काय चॅलेंज खेळतीये, कॉम्पिटिशन करतीये. तर इकडे तायडी ही आपल्या आईबापाबरोबर ऑफिसमध्ये असेल, तिच्या पायाला खूप लागलेलं असेल, पाय मुरगाळलेला असेल. तायडी नुपूरच्या घरचं प्रॉपर्टी टॅक्सचं बिल आपल्या वडिलांना देणार आणि म्हणेल, बाबा लवकरात लवकर शोधून काढा की या केसवर कोण ऑफिसर काम करतोय. मला कोणत्याही परिस्थितीत नुपूरचं घर तिच्याकडून हिरावून घ्यायचंय. तिने माझा मान, माझा सन्मान माझ्याकडून हिरावून घेतलाय. मी आता तिच्याकडून तिचं घर हिरावून घेणार, तिच्या डोक्यावरचं सप्पर हिरावून घेणार. तिला मी कुठलीच नाही सोडणार, तिला रस्त्यावर आणणार. हे ऐकून तायडीच्या आईवडिलांना सुद्धा धक्का बसेल. म्हणजे तायडीने आता हे मनावर घेतलंय
की त्या नुपूरमुळे मला गुढी नाही उभारता आली, गुढीची पूजा नाही करता आली. ज्या दिवशी मी सगळ्यांसमोर भाव खाणार होते, पहा मी तायडीये या कंपनीची मालकीन, पण तेथे नुपूरने गुढीची उभारणी केली, गुढीची पूजा केली आणि माझा मान हिरावून घेतला. त्यामुळे या नुपूरला मी आता तिच्या घरात सुद्धा राहू देणार नाही असं तायडीने ठरवलंय. परंतु तायडीला माहीतच नाहीये की नुपूर आणि मल्हार हे दोघे आता एकमेकांच्या सोबतीने तायडीची वाट लावणार आहे. हळूहळू या दोघांमधील जवळीक वाढत चालली आहे आणि लवकरच नुपूर आणि मल्हार एकमेकांच्या प्रेमात पडतील यात शंका नाही. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा तुझ्या सोबतीने या मालिकेचा आजचा एपिसोड आवडला ना? मल्हार आणि नुपूर या दोघांची पुढील एपिसोडमध्ये सुद्धा भारी जुगलबंदी होईल यात शंका नाही. तर तुम्हाला सुद्धा तुझ्या सोबतीने ही मालिका आवडते का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.